श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 11. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे अवतार झाले कैसे विस्तारोनी अम्मासी, सांगा स्वामी कृपामूर्ती. सिद्ध म्हणे एकवस्त अवतार झाला श्रीपाद कैसा, पूर्वी वर्षा ऐकली ऐसा, कथा सांगितली विस्तार श्रीसी. शनी प्रदोषी सर्वस्वरासी, पूजित होता गुरु उपदेशी. देह वासना असता तेसी, पशुतत्व झाला त्यावेळी. झाला जन्म पुढे तिसी, कारंजनगर उत्तरदेशी. वांजनेह शाकेसी, विप्रकुळी जन्मिली. जातक वर्तिले तियेसी, नाम अंबा भवानी देसी. आरोपिता स्नेहसी, माता पिता परेसी. वर्ता माता पिता ग्रहई, वाढती कन्या अतिस्नेहई. विवाह करती मोसाई, देती विप्राही तिची ग्रामी. शिवव्रत असे तो ब्राह्मण, नामतया माधव जान. त्याची दिली कन्यादान, अतिप्रीती करुनिया. त्या माधव विप्रधरी, शुभ्रचारी होती नारी. वासना तिचे पूर्वपरी, ईश्वर पूजा करीतसे. पूजा करीती ईश्वरासी, दंपती अभय वर्ग एकमानसी. प्रदोष पूजा अतिहसी, करती भक्ती पूर्वसर. मंदवारी त्रयोदशमी, पूजा करती अदिविशी. स्तोस्तरी झाले षोडशी, अनंतती झाली एक मास. मास तृतीय पंचमेसी, उत्सव करती अनेक हर्षी. उत्तम डोळे होते तेसी, ब्राह्मण्यान बोलत असे. ऐसे क्रमिता नवमासी, ऋतू झाला शुभ दिवशी. पुत्र झाला म्हणून हर्षी, निर्भय होती माता पिता. जन्म होती तिची बाळक, ओंकार शब्द म्हणत असे. अवलोकिती पाहुनी, झाले तटस्थ लोक. अभिनव म्हणून त्यावेळी, जात कर्म करीतो ब्रह्मण. विप्रासी देत दक्षिणदान, ज्योतिषी सांगती सुलक्षण. लग्नस्तोर पाहुनिया, सांगती ज्योतिषी त्या विदासी. मोह बरवावा असे विषयी, कुमार होईल कारुण्य ऋषी. गुरु होईल सकळिका, याचा अनुग्रह होईल ज्यासी. तो वंश होईल विश्वासी, याचे वाक्य होईल प्रमाणासी. चिंतामणी याचे चरण, अष्टही सिद्ध याचे दारी. ओळखती ती निरंतरी, नवदिली याच्या घरी. राती एक द्विजोत्तम, न होती याची गृहिणी सुत. पूजा होईल त्रिभुवनात, याचे दश मात्र पतित. पुनीत होतील परेसा, होतील हा अवतार पुरुषी. आम्हा दिशितसे भरवसी, संदेह न धरावा मानसी. म्हणून करती नमस्कार, सांगून गेला ब्रह्मण. माता पिता आनंदधन, दृष्टी लागे म्हणून निंबलोन ओवाळीती. वार्ता पकली नगरात, अभिनव देखिले म्हणत. उपजला बाळ ओंकार, जप अचार म्हणती सकळजण. नगर लोक इष्टमित्र, पाहायला येती विचित्र. दृष्टी लागेल म्हणून मात्र, माता न दाखवे कवनासी. माया मोह जनक जननी, बाळाशी दृष्टी लागेल म्हणून. अंगारा लाविती मंत्रोनी, रक्षा बांधती कृष्ण सुते. परमात्मा अवतारे, दृष्टी केवी साचारे. लौकिक धर्म चमत्कारे, माता पिता सरशी. वर्ता येणे परी, दिवस झाला शालियावरी. नामकरण संस्कारी, ठेविता झाला जनक द्वितम. शाल ग्रामदेव म्हणत, जन्मनाम झाले प्रख्यात. नाम नरहरी ऐसे म्हणत, उच्चार केला धर्मकर्मे. ममत थोर बाळकावरी, प्रतिपाळ करी प्रतिकरी. माता म्हणत असे एरी, न पुरे शिर बाळकासी. पतिसी म्हणे त्यावेळी, सनदी दूध थोडे बाळ. एखादी मिळवा का अभला, सतपान द्यायाला. अथवा अना आज एक, आपले स्नेह समभूक. ऐकून असे बाळक, पर्श करी सननासी. स्व करे सदनी, पर्श होती स कर. बतीस धारा वाहिल शिर, वस्त्र भिजूनी विचित्र. वाहू लागे भूमीवरी, विस्मय करती जगजननी. प्रकट न करीती गोप्य गुण, नमन करती बाळकाचरणी. माता होय खेळविती, पाळण्यात घालुनी बाळकासी. पर्यना गाई अतिहर्षी, न राहे बाळक पाळणेसी. सदा खेळे महिवरी, वर्तता बाळे येणे परी. माता पिता नमस्कारिती, वर्तता झाला स्तोस्तरी. न बोले बाळा कवनासवे, माता बोलती कुमिरासी. बोल शब्द ओंकारासी, चिंता करीतसे मानसी. मुके होईल म्हणून, पुस्ती झाला ज्योतिषाशी. बोले नये काय यासी, उपाय असेल याची विशी. म्हणून पुसे वेळावेळी, सांगती जाण दोषीशी. आराधावे कुलदेवतासी, अक्रवारी असरेपणेसी. अन्न खावे 3 वेळा, एक म्हणती होईल मुके. याचे शिकावे बरवावे, विवेक बाळ बोलू
बोलू शिके. म्हणून सांगती विनोदे हसुनी ओंकार उचारी बाळ. अनेक नेने बोल केवळ विस्मय करिताई लोक सकळ. ओंकार शब्द ऐकून एक म्हणती नवल झाले सर्व ज्ञान असे भले. श्रवणी ऐकता बोल सकळ जाणूनी न बोले कवना गुणे. काही केले न बोले सुता चिंता करीती माता पिता. पुत्रासी झाला वर्ष 7 मुका झाला देवयोग. 7वे वर्ष कुमारासी योग झाला मंजीसी. पुस्ता समस्त ब्रह्मणासी केवी करावे म्हणून या. विप्र म्हणती त्यावेळी संस्कारावे ब्रह्मकुळा. उपनय वेगळा अष्टवर्षी होऊ नये माता पिता चिंता करीती. उपदेशावे कवने रीती मुका असे निश्चिती. कैसे देव झाले आम्हा कैसे देव आपुले. ईश्वर गौरी आराधिले त्रयोदशी शिवासी पूजिले. वाया झाली म्हणितसे ऐसे नाना परी देखा. जननी करती महादुःखा जवळी येऊनी बाळक संभोखित मातेसी. घरात जाऊनी त्यावेळी घेऊनी आलं लोखंड सबळा. हाती धरातासी निर्मळा झाले स्वर्ण 52 कसी. आणूनी देते मातेसी विस्म करती बहुवंशी. बोलवणी पतीसी दाविती झाली त्यावेळी. गोप्य करती त्यावेळी मंदिरात गेले त्यावे बाळा. पाती त्यासी बाळलीला अनेक लोह हाती देती. अमृतदृष्टी पात स्वामी समृद्धी झाली सर्व हेमी. विश्वे धरिती मनोधर्मी होईल पुरुष कार्निक. मग पुत्राचे अलिगोनी विनविता जगजननी. तू तारक शिरोमणी कारणिक पुरुष कुळदीपक्का. तुझनी सर्वस्व लादले बोलला आम्ही ताहे ऐकले. अन्यान्मायेने वेष्टिले मुके ऐसे म्हणू तुझे. आमची मनीची वासना तुवा पुरवावी नंदना. तुझे बोबडे बोलणे आपण ऐकावे पुत्रराया. हसे वंदन त्यावेळी यज्ञपती दावी गळा. कंठी दाखवी मोजी मेखला म्हणून दाखवी मातेसी. संज्ञा करुणी मातेसी दावी बाळ संतोषी. मोजी बांधितासी आपणासी येईल म्हणे बोल सकळ. माता पिता संतोषीती विद्वान ज्योतिषी पाचारिती. व्रत बंधन मोह पाती सर्व आयती करीती झाले. केली आयाती बहुता परी रत्नखचिती अलकारी. माह्या मोय प्रीती करी समारंभ करताई. चतुर्वेदी ब्राह्मण येती शाखा परमवेत्व वेद पडती. इष्टा सोयरे दाईच गाती समस्त आले त्या भवानी. नाना परीचे शृंगार उभारिले मंडप अपार. अनंता करीतसे द्विजवर अपार द्रव्य वेचितसे. नगर लोक विस्मय करीती मुख पोत्रासी एवढी आयती. द्विजा लागली असे भ्राती वृद्ध करीती द्रव्य अपुले. इतके वेचुनी पुत्रासी व्रतसंभ करीती परेसी. गायत्री केवी उपदेशी करील आचार कवने परी. एक म्हणती हो का भले मिष्टा अम्मासी मिळती. देकार दे हिरण्य वस्त्रे चाड नाही त्याचे मंत्रा. ऐसे नाना परीची लोक विचार करीती अनेक. माता पिता अत्यंत दुःख सुख देवदेवक करिताही. चोल कर्मे येणे दिशी भोजन चोल मनीसी. पुनरपी अभंग करुणी हरसी. यज्ञपवती धारण केले मंत्रपूर्वक यज्ञोपवित. धारण करीती समस्त सहज भोजन करायला ग्रहत. घेऊनी गेले माता भोजन करती माते सवे निरोप. घेतो एक भावे मोजबंधन करावे. म्हणून आला पित्याजवळी विधियुक्त मोजी देखा. बंधन केले त्या बाळका सुमूह आला तत्काळिका. मंत्रोपदेश करिता झाला गायत्री मंत्र अनुक्रमेसी. उपदेश देता परेसी बाळ उचरिता मनोमानसी. व्यक्त झाले कवना पुढे गायत्री मंत्र कुमारीसी होती. भिक्षा घेऊनी हाती माता वस्त्र भूनी रत्नखचिती. देती झाली त्यावेळी पहिली भिक्षा घेऊनी करी. आशीर्वचन दे ती नारी बाळ रुग्णवेती म्हणून. उच्चारिती आचार धर्म वर्ततसे. दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला. युजवेद विषयत्वा लोक समस्त तटस्था. माता तुकिती त्यावेळी तिसरी भिक्षा देती माता. सामवेद पडे आता अग्रे हाहिती गायन करीती. तिन्ही वेद म्हणितसे सभा समस्त विस्मय करी. पिता हर्ष निर्भरी मुके बोले वेदचारी. म्हणती होईल कारणिक याते म्हणू नये कर. होईल देवाचा अवतार म्हणून करीती नमस्कार. जगद्गुरु म्हणून या इतक्यावरी तो बाळक. मातेसी म्हणितसे एक तुवा उपदेश केला एक. भिक्षा मागे म्हणून नवेच बोल तुझे मित्ता. निधार झाला माझे चित्ता. निरोप द्यावा आम्हा त्वरित जाऊनी तीर्थ आचार्यास. आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी. वेदभ्यास मनोहरी करणे असे परेसा. ऐकुनी पुत्राचे वचन
दुःखे वाढिली अति गहन, उतके भरिले लोचनी, आली मुच्छन त्यावेळी. निर्जीव होऊनी शनके करिता झाला महाशोक, पुत्र झाला तू रक्षक, म्हणून केला आशा बहु. अमुते रक्षिती म्हणून होती आशा बहुमनी, न बोलिसी आम्हा सवियाची, गुणी मुखे म्हणविसी. आपणासी न ऐको कधी, तुझी बोल आता, ऐकता संतोष होईल. ईश्वर पूजा झाली सकळ, म्हणून विश्वास केला आम्ही, ऐसी नाना परी देखा. पुत्रासी म्हणे त्या बाळकी, अलिंगोनी कुमारिका. कृपा भक्ती त्यावेळी, ऐकुनी मातेचे वचन, बाळ सांगे ब्रह्मज्ञान, नको दुःखो अंतकरण. आम्हा कारणे माता असे, तुनी अनेक पुत्रचारी. होसील माता निर्धारी, तुझी सेवा परोपरी. करीती मनोभावे, तुवा अर्धिली शंकर, जन्म तरी पूर्वपार, म्हणून मस्करी ठेविती कर. मग झाले जाती स्मरण, पूर्वी जन्माचा व्रत, स्मरता झाला विस्मय. श्रीपाद श्रीवल्ल स्वरूपत, दिसे तसे तो बाळक. देखुनी माता त्यावेळी, नयन केले चरणकमळा. श्रीपाद उठुनी अवलीला, सांगती गोप्य अवधारी. ऐके मातेचे ज्ञानवंती, हा बोल करी ओ भूपी. आम्ही संन्यासी असो येती, अलिंग असो संसारी. याचे कारणे आम्ही आता, हिंदू समस्त तीर्थ. कारण असे पुढे बहत, म्हणून निरोप मागती. येणे परी जननिरेसी, गुरुमूर्ती सांगे विनेवेसी. पुनिरूपी विनवी पुत्रासी, एक श्रोते एक चित्त. पुत्रासी विनवी त्यावेळी, माते सांडून तुम्ही जरी झालं. अनेक कधी न देखा, बाळ केवी वाचू पुत्राया. धाकटूपणी तुम्ही तापास, धर्मी कवन आहे हर्ष. धर्मशास्त्री ख्याती सुरम, आश्रमचारी आचरावे. ब्रह्मचर्य वर्षे 12, त्यावरी ग्रस्त धर्म बरा. मुख्य असे वानप्रस्थ, तदनंतरा घडिती पुण्य. अपारपार मुख्य आश्रम, असे ग्रस्त आचारता, होय अति समर्थ. मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ, धर्मशास्त्र येणे परी. ब्रह्मचर्य मार्ग ऐका, पठन करावा वेदाधिका. विवाह होता गृहस्थनिका, पुत्राधिक लादावे. यज्ञाधिक कर्म साधुनिया, तदनंतर संन्यास करणे न्याया. येणे विधी आचारुनी, अग्रे संन्यासी बाळपणसी. समस्त इंद्रिय संतुष्ट व्हावी, मनीची वासना पुरवावी. तदनंतर तपासवी जावे, संन्यास घ्यावा मुख्य असे. ऐकुनी मातेचे वचन, श्रीगुरु सांगती तत्वज्ञान. ऐक नामधारक सुमने, म्हणून सांगे सिद्धमुनी. गंगाधराचा नंदन, विनंती तसे नमुन. ते परेसा श्रोते जन, श्रीगुरुचरित्रम विस्तारम. पुढे वर्तला अपूर्व ऐक. सिद्ध सांगे नामधारक, महाराष्ट्र भाषे करून गाटिक. सांगत असे सरस्वती गंगाधर, इथे श्री गुरुचरित्रम परम कथा कल्पतरू. श्री नरसिंह सरस्वती उपाख्यायम. सिद्ध नामधारकम संवादे. श्री गुरु नरहरी बाळ चरित्रम लीलावर्ण नाम 11वाध्याय. श्री गुरुदत्तात्र प्रमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.